बापूराव, आज जरा तब्येत माझी जरा कस तरीच होतं, जरा अस्वस्थ वाटते मला. गोळी पिळी नाही खाल्ली का? आता खबर गोळ्या खाऊ भाऊ, खाऊन खाऊन कटाळा आला. अरे आपलं मिशन आता गोळ्याशी चालणारच नाही. आता मग झालं तसं, खाऊन खाऊन तरी काय म्हणलं, वेट येतोय तसंच. गोळी खायची. गोळी आजचा दिवस सोन्याचा आहे. गोळी नाही खाल्ली ना दादा, हा काय सांगाय तुला, लय अवघड काम आहे आता. आता गोळीशिवाय माणूस जगत नाही आता. दादा, तू माझ्या पाठीशी, तुझी मला साथ आहे म्हणून हा प्रपंचाचा गाडा आपण गोळीच आणला गोळीत आणला. आणि आजपर्यंत आपली भांडणं नाही झाली काय? आणि भांडणं केली बी नाही. काय कारण? हा गावापुढं आपण एक आदर्श घालून दिलाय. ह्या गावात आपलं दोघांचं जे नाव आहे ना, ती केवळ आपलं जे नातं आहे, भाऊ कसे असावं तसे. प्रेम ही जगाला दावून दिलं पाहिजे हो. की बाबा प्रेम कशाला आणि म्हणतात. आपली मुलं सुद्धा आपल्याच पावलावर पाऊल टाकून तशी वागत्यात. चांगले आहे ना, हा. आनंद आहे. व्यसन नाही त्यांना, कसले काय नाही, आपल्याला कशाचं व्यसन नाही. आता माऊल्या आपल्या राहिल्या नाहीत, माझी गेली, माझ्या पाठोपाठ तुझी गेली. हा ना. काय काय आता ईश्वर पुढं त्याचा अर्थ आहे, कुंभार तसा लोटा, बाप तसा बेटा. बेटा. तशी बरोबर. आपल्यासारखीच मुलं निवडले. हा हा काय फरक आहे? नाही हा? नाही, मुलं चांगली, सुना चांगल्या मिळल्यात. आनंद आहे. हे कोणाचं नशीब हे पुण्य तरी. अण्णा ना ना हा आम्ही चाललो बरं का मळ्यात. मळ्यात जातो आम्ही ना. हा काय करता मला ऊसाला पाणी द्यायचं, हा पेरणी चालला तर गहू पेरावं लागते. हा रोप लावाय आलं काय बघू हा तू. हा आणि जेवलात ना? हा जेवण करून जेवण आणि केलं ना? परत जेवायला लवकर या. हा. काय मला जेवायला हो. तुम्ही हा, आल्याशिवाय तुम्ही पण टायमाला नाही जेवण नाही, तुम्ही आल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. एक गोठाच आहे मग आपण आल्याशिवाय. हा. आम्हाला वेळ लागून तुम्ही जेवून घ्या. आणि एक काम करा, ते बिबट्या सुटलाय म्हणतात रानात, सांभाळून सांभाळून तेवढं. अडचणीत शिरू नका. हा अरे बाबा, हो थोडं डोळ्यात तेल घालून काम करा. काय बरं, बरं, कधी चालतंय, करावं? ठीक आहे मग. हा? कारण चल आपण मग. तिथं मळ्यातल्या झोपडीवर काठी आहे ना, हा. ते घेऊन आपण का ठीक घेऊन राहायचं. सावकाश राहा. काय करते बिबट्या काय करतो आपल्या पुढे? बिबट्या बिबट्या दोघं एका जीवाचे आणि एका याचे भाऊ असल्यावर बिबट्या काय करतो? खपून टाकू. ते आता मुख्य प्राणी नाही राहिली, जंगल हा. ती उसाने बसायला लागली. मुसाने माणसाच्या वस्तीकडं. हा त्या दिवशी कोणाचं तरी बाळच नेलं म्हणतात. हा, कोंबडी नेते, कुत्री खाते. कुत्री तर त्यांना आवडीची आवडीची. नाही, एकदम ह्या वन्य प्राण्यांनी नको नको केलं. भरवसाच नाही. हा खायला नाही मिळा माणूस बी खातेच नाही. बरं, आता ते शासनाने पिंजरा आणून लावला, ते पिंजऱ्यातच जात नाही. राहतच नाही. हुशार झालेत, लय हुशार. जशी चोरटी हुशार झालेत ना, तशी ती जाणवलं. ती वाघ सुद्धा हुशार झाले. त्याच्या जवळून जात्यात. नाही नाही, अजिबात जात नाही ती त्याच्यात. मग आणि सरकार सुद्धा कटाळले आणि शासन तर मारायला परमिशन देत नाही. बरं आता आपण इथं काळजी करून निसती काळजी करून लेकरं रानात गेल्या. अहो, हा. आपल्याला एक दिवस गेलं पाहिजे. ते आपल्या नातलं मधलीच ती पोरग नेलं ना त्या बाईचं, हा. तिच्या घरी जाऊन आपण एक दिवस भेटून यायला पाहिजे. ती दाय मुकलून रडती बाई ते बिचारी. बरोबर आहे. हा आपलं जाऊ काम आपण, हा पोरांना एक दिवस सांगू आणि आपण उभे जाऊन येऊ. जाऊन येऊ. हा? हा? मी काय करतो, गोळी आणतो जरा. नाही नाही, गोळी खा. हा गोळी खाल्ली तर जीवनंतर जग नाही. हा मेडिकल मधून गोळी आणतो. चालते चालते. तोपर्यंत तू आपला काहीतरी कर, नाही तर पड थोडासा काढून. हा. मी आलोच गोळी. सावकाश जा. हा सावकाश सावकाशाचं सावकाश यायचं. तसं आहे, आता एक मोडकी गाडी पुढं पडल. नाही नाही नाही. घोसाळे आले की तोडायला, पण अजून लहानच आहे. बावड्याला लावलं मोटर चालू करायला आणि थांबलं तर मोटर अजून चालू करीना तू. बाबूराव, अरे काय करतोय? काय नाही घोसाळे आले तोडायला. आले काय तोडायला? हा आम्हाला तरी द्यावा एका भाजीचे. हा, न्या ना कोण नाही म्हणलं. तुला दिसतात नाही. आणि हो काय बारीक काय? आहे का? बारीक आहे, बारीक आहे. तेच बघत होतो अजून काय करतोय बारीक. बाकी दुसरं? काय नाही, आता ते पाणी लावायचं उसावर, त्याला सांगितलं मोटर चालू कर. कुठे गेलाय तुम्हाला? गेला विहिरीवर मोटर चालू करायला. काय काम तुम्हाला- करूनच मारा, बाकी काहीच नाही. या माणूस आहे ना, नुसतं कामातच यावं, बैल कामाशिवाय कामच नाही. कामच नाही. म्हणजे काय म्हणायचं काय? आता म्हणायला तर लई काही आहे, पण आता तुम्हाला काही समजलं पण पाहिजे. बस दुसरं काय मला नेमकं म्हणणंच काय कळलं नाही. मला सांग, सकाळी उठला, हा आंघोळ केली, हा. थोडा नाश्ता केला, तर कुठे जातो? राहणार राहणार आणि मग सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत रान काम काम करतं. का आणि बरं? बैल काम तो करत. हा आणि पैसे कोण घेत? हा ना, ते बी खरं आहे. पैसे कोण घेत? बावड्या घेतो. ही तुला माहिती आहे का, मी बँकेत गेलतो हा. माझे पैसे काढायला, त्या टायमाला हे बावड्या
बँकेत 1 लाख रुपये पैसे टाकीत होता. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय दोघांनी. हा अरे माझ्या तर लक्षातच नव्हतं. मला बी आता त्याच्या वॉचवर राहावं लागेल. हा मग काय तुम्ही ना चांगलं त्यांना विचारा तुम्ही काय करते पैसे म्हणजे एक एक हिशोब घ्या एकदा. नाही आता मी सगळा हिशोबच घेणार. हा हिशोब गेला पैसे 500च्या नोट होते का? असा बंडल होता एवढा. विचारा त्याला विचार. एवढाले पैसे काढतो हा घालतो कुठं? अहो बँकेत टाकले टाकले त्यांनी काढे ना. हे कुठं तरी पाणी मुरतंय आणि मला याचा शोध लावाच लागेल. तुम्ही नुसतं काम करा निदान कपडे सुद्धा नाही तुमच्या अंगावर घालायला. बघा ही चप्पल असते हे वावरात घालायची चप्पल आहे फक्त. हा तो भारी चपला वापरतोय. काय पाणी मुरतोय कुठं मुरतं मला बघावंच लागेल. याचा स्वच्छ मोक्ष लावाच लागेल. अहो त्यांना चटणी खायला देतात माहिती का मी पाहिलंय. होय. हा ते बी खरंय. शिळ्या भाकरीन चटणी खायला जे कष्ट करतो मळ्यात मी दाऱ्यावर हातावर घेऊन खातो त्या चटणीवर टोचा मारून. तुम्हाला म्हणलं का नाही मी त्या दिवशी मी आले होते ना चालले होते तेव्हा हे वावरात आहे ना हातावर घेऊन भाकर खात होते. सांगितलं होतं राव तू पण मी लाभ असं घरगुती त्यांचं काय करायचं आपल्याला. पण मी ज्या दिवशी बँकेत पाहिलं तेव्हा मला वाटलं या गाड्याला सांगावं. मला नव्हतं माहितीये. आता मी बघतोच सगळं इथून तिथून सगळं किस्सा त्यांचा बाहेर काढितो चांगला. आता काय हो चला मग यावं का आम्ही आणि भाजीला द्या मग घोसावळे आले बरं मोठा घरपोच थोडं मोठाले झाल्यावर आहे ना हा. घरपोच नाही तुम्ही येऊन घेऊन जा. नाही चक्कर मारली आणून द्या ना तिकडे. मला टाइम आहे का? मला एका असं टाइम बैल कामाचेच आहेत. चला आपलं आपलं काम तर झालं चालू. हो बघ खाली बघ. आता अण्णाला नानाला सांगितलंच पाहिजे मी आणि ह्याचा जाब विचारलाच पाहिजे. हे आता आहे ना टूबच पिटली माझी. आता काही हो एक घाव 2 तुकडे करून टाकू. जे होईल ते होईल. आता आहे ना वेगळंच मागणार मी. ए भाड्या माझ्या परस्पर बँकेत पैसे टाकतो काय आणि सगळं असं हे करतो काय तू? कोणी सांगितलं हा? तुला? कोणी मला सांगितलं? अंधारात ठेवून माझे पैसे लुबाडतो तुला का? सांगितलं कोणी? हा? तुला सांगितलं हे कोणी? सांगितलं नाही कोणी. मला कळत नाही काय? कोणाला? मला सांगायची गरज नाही. अरे. सगळं मी कळून चुकलं. त्या दिवशी बँकेतून तू पैसे काढले खटाखट नोटा मोजीत होता दिसलं नाही काय मला? आतापर्यंत दादा तू असा बोलला नाही बरं कधी. अरे मी डोळ्यांनी पाहिलं तुला पैसे मोजताना म्हणून बोलतोय. डोळ्याने पाहिले. मग त्या दिवशी बँकेतून पैसे काढून खटाखटा मोजीत होता. खरं बोलतोय का हा तू? खरं आहे. आणि तू माझ्याशी हे करतो माझं खोटं माझं बोलतो. तुला सांगतो बरं का माझ्याशी हे करतो तू. हा तुला दादागिरी अरे, करायची अरे, नाही. अरे, तुला दादागिरी करायची नाही तुला सांगतो. हा यार पैसे खाऊन माझ्यावर दादागिरी करतो काय? तुम्ही दोघांना चाललंय काय? तेव्हा मला म्हणतो तू बँकेत जा 1 लाख रुपये टाकले. पैसे तुम्ही पैसे टाकले मागताय बँकेत बाई. याला यांनी. कोणतरी भडकून दिलाय. तुमचा एवढा हा विचार बाजार करतोय बघ माझ्याशी. ना एका एकीच गाडी असा उफाळी आला येऊ. एवढा विचार तुमचा राहता हे असं काय भांडण करताय तुम्ही? ऊसाचे बिल मी विचार करतो. ऊसाचे बिल याच्यात गायब होत्यात कुठं? आणि ते सगळं दोघांना माहिती असेल तुम्हाला. मला नाही ना माहिती काही. बिल बँकेत जाते का माझ्या खिशात परस्पर येते. बिलं जातो काढितो खर्चितो आणि मजा मारतो आणि मी इकडे शेतात मरतोय. तुमचा राव एवढं एकत्र कुटुंब एवढा विचार आहे चांगला आणि तुम्ही असे भांडत मला काही तुमच्याकडून आदर्श घ्या लोकांनी. हा याला कोणीतरी काहीतरी भडकावलेलं दिसतंय मला. कुणी काय सांगितलं काही? भडकावलं नाही मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. किती खरं बोलतोय तू? मग बरं पैसे काढले शेतीच्या कामासाठीच काढले असतील ना? आपण शेतीच्या कामात काहीच नाही केलं आणि ते पैसे गेले कुठं? मग पैसे काढले नाही आणि टाकले बी नाही. शेत सगळं मनाने याला कोणतरी काय ऊसाचं बिल सांगितलं. आलेलं ते काढलं माझ्या डोळ्याने बघितलं. भांडायचा कशाला असं? जाऊन बघा बँकेत हे करा भांडू नका ना तुम्ही. आमचं बरं चाललंय ना कोणाला तरी खपत नसेल पण ही बी नाकलीच आहे ना. हा, असं काय रानातच करायचं? नाही हो कायम. लोकांना चांगलं देखत नाही. हा तर थोडं समजून घ्यायचं. भांडण्या कुठे येत असावे लगेच विचारपूस करायची चौकशी करायची. तुमचं एवढा एकत्र राहणार आहे मी तुम्ही. डोळ्यांनी पाहिलं आणि मला सांगितलं बी लोकांनी. हाय का? मी काय म्हणलं असं आहे तुम्हाला? म्हणून. या कोणतरी सांगितलंय. कुठेतरी पाणी मुरलं म्हणायचं. मला सांगितलं बी. नाही मग त्याची ना शहानिशा केली पाहिजे आणि बघा ती खरं खोटं काय का केलंय तुम्ही मला काय तुमच्यात माहित नाही. पण अशी भांडू ना. नाही हे खरं खोटं करावं लागेल. तेव्हा माझं खरं खोटं जीवाला बरं करायचं ना वाटेल. करा. माझ्याकडे तो तसला काहीच दोष नाही. अरे तू गप्प बस का? काय अरे माझे पैसे खाऊन मला कोणी पैसे खाल्ले? माझे अरे पैसे काय? तुझ्या पैसे खाल्ले कोणी? जायलाच नाही. अरे ऐका ना तुम्ही. भांडण नका करू. हिशोबात पाहिजे. हा, अजिबात ते मला जमणार तुझा नाही. हिशोबात करतो मी. हा, हा. यांचे आहे ना मातीत गेले यांच्या बापाला तुझा सांगावं लागलं हिशोबात मला. करतो मी. मला जमणार नाही. हिशोब पाहिजे. हा. सोडणारच नाही तुला. इथं नेऊ काय तुला हिशोब? हा, मग मला इथं हिशोब देऊ का पाहिजे. तुला? मी हिशोब घेतल्याशिवाय सोडणार नाही तुला. इथं हिसाब देऊ का तुला? मला हिशोब पाहिजे. गोळी खाल्ल्यावर जरा
आराम पडला. हा बरं वाटतं आता. अरे पण पोरं कवा येते हा ना ते आले असते, जीवला असतो. जेवलं असतं, येतील. आले की जेव काय हा नाही थोडंफार उशीर होत्या, लेकरं असल्याशिवाय आपल्याला तो तुम्ही इथं बसले ती तिकडे पोरं भांडणं लागले तुमच्या मारण्याच्या पोरांची. पण आमच्या पोरं हा लय भांडण उठा पटकन चला तिकडे. आमचे रस्ते हा म्हणे एकमेकाला पर बोकाडी बसवून मारायला लागले. मी सोडा गेलो मला सुद्धा ऐका ती कशी काय फसले तुला फसवतो माझे पैसे गुंडवतो आणि माझ्या गुलगुडी करतो. भांडणं करते. हे अरे अरे काय जीव लागला का काय तुम्ही याला माझं ऐकत राहू. काय झालं? नानाजींनी मला मारले. कोणी अरे का मारलं पैशाची अफराटफर केली त्यांनी. कोणी अरे कोणी येणी? हा अरे इकडे जवळ आहे जरा. काय लाजबीज तुझ्या जीवाला हाडबीड आहे का नाही? दोघाच्या हा? अरे मला हाणले मला म्हणतो बँकेत पैसे टाकतोय तू. अरे पण ही कोणत्या टायमाला पैसे बँकेत टाकले मी? अरे तुमच्या हातात अजून आम्ही कारभारच दिला नाही. काहीच नाही. हा? तुम्हीच मालक झाले आधी. मला सांगितलं यांनी बँकेतून पैसे काढले आणि पैसे हा वापरतो खर्चतो आईश करतो. अहो अजून आम्ही कारभारच ह्यांच्या हातात दिला नाही. सगळं आम्ही एवढा बघतोय. विचार आहे सगळं एवढं एकत्रित कुटुंब आहे, विचारांनी चाललंय ही का भांडत आहेत नेमकी. अहो, ही कोणी का लावलं अहो, आजपर्यंत आमचा एकमेकाला प्रश्न शब्द नाही. नाही ना माहिती ना आता गाव तुमचं नाव घेत आणि आमच्या पोरांचं नव्हतं. हा हे कोणी अवदस तुमच्या कानात भरलं, कोणी काय सांगितलं, कोणी सांगितलं तुला काय? हा? शेजारचे नाही का ते जोडप त्यांनी सांगितलं मला हे. अरे शेजारचं अरे, ऐकून वाटलं काय तुम्ही नका. शेजाऱ्यांचं ऐकून त्याची शहानिशा करावं लागते. नेमकी खात्री करायची तुम्ही की बाबा खरंच आहे का खोटं आहे, आपले कोण कान भरतय काय करतय का खोटं सांगतय. लोकांना हे देखवत नाही चांगलं चाललेलं. अरे असं बी असतं. प्रभू श्रीरामचंद्राचे सुद्धा कान भरले. हा? तुम्ही आम्ही कोण तुम्ही आम्ही कोण? हा? आणि तू खुशाला ऐकतो आणि सख्या भावाला मारितो. हा? नसते आले ते त्यांनी मला जीव मारला असते. हे माझं बी चुकलं मी त्यांचं ऐकून शहानिशा केली नाही. अरे बाप जिवंत आहेत ना, तुम्ही आमच्याकडे यायचं ना, काय म्हणत विचारायचं ना. डोळ्याच्या कानात 4 बोट अंतर बरोबर आहे का नाही? कानाने ऐकलं ती खरं नाही, डोळ्याने पाहावा. तुम्हाला लय वाटत होतं ना बुवा किले अपराटपर की दोघ आहेत ना ह्यांना विचारा ना तुम्ही. आम्हाला विचारा ना. तिने डायरेक्ट एखादं मारून टाकलं एक मेले असं एखादं तर काय केलं असतं? नाही तुम्हाला पैसे लागल्यावर कोणाला मागता तुम्ही? तुम्हालाच मागतो आम्हाला मागतो. बरोबर आहे का नाही? कोणती गोष्ट लागली तर कोणाला विचारता तुम्ही? तुम्हालाच विचारतो. हा आजपर्यंत तुम्हाला काय सांगितलंय का आम्ही? नाहीच ना. हा तुमच्या नावावर काय टाकलेत का पैसे? आणि कशाच पैसे टाकले बँकेत मग? हे मला सांगितलं म्हणून मला तरी काय माहिती. अरे बाबा हो, हे आम्हाला स्वतः जातो. हे फक्त आम्हालाच माहिती आहे दोघांना. नाही माझंच चुकलं कोणाच तरी सांगण्यावरून मी बी ऐकलं आणि भांडत असं बसलो. होतं. असं नसतं करायचं. असं हा? जगाचं आणि ऐकून समाजात आहे ना अशी माणसं असतात पण अहो हे कोणाला तरी दृष्ट देखवत नाही, अहो, लागली. देखवत नाही. हा नाही देखवत. हे मला आज कळलं ऐकावे जनाचे आणि करावे करावे मनाचे. मनाचे, हा. हे मला आज पटलं. अरे बाळा तुम्ही अजिबात रानात कधी कोणी आला. लागलं नसतं. आम्ही तिथे दारात बसलो भुका लागल्या पण मुलं आल्याशिवाय जेवायचं नाही. तुमची अहो, वाट बघतोय आम्ही, यांची वाट बघतोय आम्ही. परक्या लोकांचं ऐकून असे संसार उद्ध्वस्त झाले झाले ना. भाऊ हे बरोबर नाही, भांडायचं चुकीचं आहे. नसतं. हा? लोकांचं हे मीच ऐकायला नव्हतं पुढे पाहिजे. यांनी बरोबर. सांगितलं काय काय करावं आमचं चुकलं लय मोठी चूक झाली माफ हो का, हेच दोघं होते मला हे सांगा. दोघं का? हा. चूक झाली हो आमची माफ करा तुम्हाला करत तुमचं पाया पडतो चूक झाली हो काय झालं माहिती का तुमची काय चूक म्हणून सांगा ना तुम्ही आता. काय तुमचे मला बोलू नका आता हे यांना सांगा की तुम्ही काय काय बोलले काय झालं? काय केलं. काय झालं काय सांगितलं? तुमचं काय झालं? सांगा तुम्ही. अहो काय झालं तुमचे भांडण लावा गेलो आम्ही चला बा म्हणलं तुमचे भांडण लावा तेच भांडण आमच्या बोकाने बसले आमच्या बापाचे आम्हाला वडील कळलं घराबाहेर. आणि आम्हाला घर त्यांचे कान भरले आणि आम्हाला घराबाहेर काढले आमची मोठी चूक झाली हो. मग ह्याला तुम्हाला थांबा एक मिनिट. हे पहा तुमचे भांडणं लावायला यांचे भांडणं लावायला तुम्हाला काय यांनी काय तुमचे भांडण रेटले होते का तुम्हाला देखावलं नाही? हो माफ करा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला नाही, देखवत नाही, नव्हतं. नाही, झालं तेवढं. तुम्हाला ही बुद्धी सुचलीच कशी काय लोकांची भांडणं लावायची? आम्ही दुसऱ्याच बघायला गेलो आणि ते दुसऱ्याला जे झाले तुमच्या अंगावर आले म्हणून ह्याला मदत करावं तसे भरावी. जयशी करणी वयशी बनणी. वैशी करणी वैशी भरणी ह्यालाच म्हणतात. अहो पण तुमचा दिलं विषय ना आमचं भावाचं भांडण लावून तुम्ही. माफ करा हो. ही बाई म्हणली होती काय काही? हा हे दोघच होते. हे दोघंच होते. हा सोन्यासारखे त्यांचं ऐकलं भाऊ तुम्ही आणि कोणी सांगितलं पैसे बँकेत टाकले ह्यांनी ना? हा यांनीच आणि सांगितलं तू काय पैसे- म्हणलं मग डोळ्याने बघितले? हा हे तो नाव कुठं सांगतोय? हा, कसा बरं बोलला? नाही
नाही नाही आम्ही सांगितलं मी होतं खोटं बोललो, डोळ्यांनी बघितलं म्हणलं यांनी सांगितलंय म्हणल्यावर कबूल होणार नाही, म्हणून मी म्हणलो बँकेत मी पाहिलं. ऐका म्हणजे असं होतं, डोळ्याचा आणि कानाचा 4 बोटाचं अंतर आहे. थोडीशी आशा केली पाहिजे त्या गोष्टी. भाऊ हे बरोबर, मी बी डोळ्यांनी पाहून हे हे करायला पहा, पाहिजे. आणि इथून पुढे घरच्या माणसावर विश्वास ठेवा. हे कळलं का? पहा, आमच्या भावांची भांडणं लावण्यासाठी गाव पिटकून गेलं, अख्खं गाव, हा. पिचकून तरी गेलं, नाही काय करता आलं. अंतर आलं नाही आमच्या भावात. आम्ही तसं कोणाचं इथून ऐकलं पुढं नाही. तुमच्यात कधीच अंतर आलं नाही पाहिजे. आणि तुम्ही जे लावायचे धंदे करता ना, ही बंद करा. आता बघा तुमच्या म्हातारीचे कोणतरी कान भरले आणि तुम्हाला काढलं घराबाहेर. हा? आता त्याचे फळ बघते ना ते, आता त्याला लगेच शिक्षा भेटली त्याची. नाही ना असं नाही ना झालं पाहिजे. समजून नाही सांगा झालं पाहिजे बाई. हा, काय सांगणार आम्ही, तुम्ही जसं केलं तसंच तुमचं झालंय, तुमचं तुम्ही बघा निस्तारा. आम्हाला घरात जायचंय परत सांगा ना की आमच्या- काय सांगणार आपलं काय संबंध आहे, सांगा ना, अजिबात तुम्ही सांगत नाही कोणी. तुम्ही आमची यांचे मजा फळ यांना पाहिजे. भेटलं. चेअरमन कसं काय करताय राव तुम्ही, समजून तू सांगा. तिकडे राह, तिकडे ती बघा ती तुमचं अहो, तुम्ही chairman. मला ओढू नको तिकडे बघ ती हो, तू काय chairman, असं तुम्ही धंदा. सांगितल्याशिवाय कसं व्हायचं गावात मी काय सांगणार नाही. माणसं राव तुम्ही. ती तू होतो बघायचं Chairman. तुझं म्हातारं आणि ते म्हातारं असं कडूच आहे ना तुझं, ते ऐकून घेण्यात होतं नाही. तर या राव इकडे तुम्ही सांगा राव. चेअरमन ऐकून घ्या. चुकून आहे चुकलेली लेकरं, आणि चुकून आहे. चुकून आहे चुकलेली लेकरं, त्यांनी माफी मागितली. तुम्ही म्हणताय म्हणून. हे जशी आमची पोरांची भांडणं सोडवली आम्हाला सांगायला आले, तसं तसं त्यांचं. यांचाही प्रपंच सुविधा लावा. चेयरमन त्यांच्या आमचे घरी जमेल जाऊन ठेवा. समजून सांगा. सुबह का बोला शाम को घर पे आत उसको भटका नाही कहते. हा. या पद्धतीने हे आलेत ना जागेवर, आम्ही हे जाऊन सांगा, तुम्ही माफी समजून मागा, सांगा, राव. तुम्ही बी यांचं हे केलं पाहिजे. परत लावा गावात कोणाच्या कळी. नाही आणि इथून पुढं कोणाच्याही चांगल्या प्रपंचात डोळ करू नका. नाही अहो, अजिबात असं हा. आम्ही एकदा दुसऱ्याचं वाटोळ करा त्याच्यात आमचं झालं, आम्हाला कळून चुकलं. कळ नाही, अकल आली. आणि बायकोला सांग जरा, अकल दिवस उठली की सकाळी 4 घर खेळ हिरड ती मांडणं लावीत. चेअरमन तुम्ही हो, आणि चला तू तसाच निघाला. चेअरमन, चेअरमन, आता तुम्ही सगळे जे हे वडीलधारे ते सगळे जा आणि यांचं मिटून या. चला तुमचं मी काय हे लावतो चुकलं. आता दुसऱ्याचं करायला गेलं ना आपल्या बोकांनी बसलं. आणि बाबांनो भांडणं करू नका. बर हा. परत भांडायचं ना. हा. भावाचा वाचा विचार बाबा हो. आम्हाला चला, आनंद आहे ना. हा